हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. तर आजचा वार आहे बघा, रविवार आहे. आज माझं रविवारचं रुटीन शेअर करत आहे. तर इथं आजचा टायमिंग झाला होता 11:30चा टायमिंग झाला होता. आणि इथं मी झेरॉक्सच्या दुकानामध्ये आले होते, कारण रेशन कार्डचे फॉर्म भरून द्यायचा होता. म्हणलं सकाळी म्हणजे सकाळीच हे काम उरकून घेऊ. जरा लवकर यायचं होतं, पण 11:30चा टायमिंग झाला. आणि इथं रेशन कार्डच्या दुकानामध्ये फॉर्म वगैरे भरून दिला, कारण 30 तारखेपर्यंत भरून द्यायचा होता. त्यामुळं तर मी आणि माझे मिस्टर इथं आलो होतो. झेरॉक्स वगैरे काढल्या आणि फॉर्म भरून इथं दिला आहे. त्यानंतर आज मी येताना पावभाजीचं सामान घेऊन जाणार होते, कारण म्हणलं आज पावभाजी करू. पण इथं इथं भाजी मंडई होती, जर म्हणलं आता उशीर पण झाला आहे. आणि छान असं वांग्याचं भाजी करू. तिथं मी 1 पावशेर वांगे घेतले. आणि त्यानंतर इथं आले होते, नर्सरीमध्ये आले होते झाडांच्या अशा. तर छान असे झाडं होते इथं नर्सरीमध्ये. मग म्हणलं बघू. आणि वेल पण असे छान होते. तर हे नर्सरीवाले भैया पण असे छान सांगत होते सगळे झाडांचं वगैरे. आपल्याला एवढे झाडांची नावं वगैरे माहिती नसतात. इतके भरपूर असे झाडं असतात, तर त्याचे नावं पण माहिती नाही की कुठले झाडं काय आहेत असे. तर मी असे विचारत होते, हे कुठलं झाड आहे, हे कुठलं झाड आहे. म्हणजे भरपूर असे छोटे फुलांचे वगैरे छान झाडं होते बरं का इथं. आणि मी इथं 2 झाडं घेतले होते. एक मोगरा घेतला होता आणि एक छान असं छोटंसं फुलांचंच झाड होतं, तर ते एक घेतलं होतं. तर 2 झाडं इथं असे छान घेतले होते. आणि हे बघा मोगरा. आणि हे कुठलं झाड आहे हे माहीत नाही मला. तर म्हणजे नाव सांगितलं होतं त्या भैयानी, पण माझ्या काय एवढं लक्षात राहिलेलं नाही. आणि छान असे 2 झाडं आणले होते. आणि सकाळी स्वयंपाक केला नाही. मला वाटलं रेशन कार्डच्या दुकानामध्ये फॉर्म भरून लवकर घरी येईल, पण घरी येईपर्यंत दीडचा टायमिंग झाला होता. बघितलं मोबाईलमध्ये 1:30 वाजले होते. आणि स्वयंपाकाला आज उशीरच झाला होता. तर आज इथं मी लवकर असा स्वयंपाक करण्यासाठी घेतला आहे. म्हणलं आता बसलेच नाही, म्हणजे पटकन म्हणलं वांग्याची भाजी आणि भाकरी भात असं करून घेऊ. तर इथं मी अगोदर तर कढई गरम करण्यासाठी ठेवली. आणि शेंगदाणे पण भाजण्यासाठी टाकले आहे. इथं मी फक्त 1 पावशेर वांगं आणि कोथिंबीर असं 2च म्हणजे घेऊन आले होते, जास्त काय आणलं नव्हतं भाजीचं. पावभाजी करणार होते मुलांसाठी, पण म्हणलं आता भाजी आणि भाकरी असं करू. तर इथं मी वांगे शेंगदाणे भाजून घेतले आणि वांगं पण इथं कट करण्यासाठी घेतलं आहे. आणि म्हणलं मोठ्या टोपमध्येच असं पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये वांगे टाकलेत, कारण वांगे काळं पडत नाही. त्यामुळं 1 पावशेर वांगे इथं मी कट करून घेतलं आणि इथं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि शेंगदाणे पण भाजून घेतले आहेत. म्हणलं आता पटकन करू. वांगे मी असे तेलामध्ये छान तळून घेणार होते, पण म्हणलं आता एवढा तळून घ्या त्यापेक्षा मी इथं सगळंच वाटण एकदा करून घेऊ म्हणलं. आणि नंतरच मग वांगे तेलामध्ये सगळंच मसाला वगैरे फ्राय करून घेऊ. तर इथं मी वांगे स्वच्छ धुवून ठेवले आणि शेंगदाणे भाजून ठेवले होते. कोथिंबीर, टोमॅटो आणि लसूण पण मला नीट करून घ्यायचा होता. तर इथं सगळं मसाला तयार करून घेतला आहे. जिरं, लसूण, कोथिंबीर, शेंगदाणे आणि टोमॅटो असं घेतलं होतं. सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदाच पेस्ट करून घेऊ म्हणलं. हे पण बरं पडतं आहे. सगळा मसाला एकदम वाटण करून घेतला, वांग्यामध्ये असं छान भरून घेतला की तेलामध्ये फ्राय केलं की भाजी पण छान होती अशी पण. आणि जास्त करून तर मी अशीच करत असते भाजी. कधीतरी मनात आलं तर वांगे फ्राय करून मग मसाला हे कांदा टोमॅटो कधी टाकून करत असते, पण अशीच भाजी मी जास्त करत असते. खोबरं पण थोडंसं टाकायचं होतं मला, पण म्हणलं आता उशीर झाला आहे, कारण लवकर पण स्वयंपाक करायचा होता त्यामुळं. आणि इथं मी मसाला सगळा तयार करून घेतलेला आहे. आणि वांग्याचा जे वांग्याची भाजी करण्यासाठी होतं. आणि भाकरी पण करायची होत्या. आणखी पहिलं भाजी करून घेऊ म्हणलं. तर कारण उशीर पण झाला होता, मिस्टरांना पण जायचं होतं. मग म्हणले जेवण करून जातो. मग म्हणलं लवकरच स्वयंपाक करू. आज मी अर्धा तासाच्या आतच लवकरच स्वयंपाक करून घेतलेला आहे. पटकन असा मी स्वयंपाक केलेला आहे. तर इथं मसाला तयार करून घेतला. त्याच्यामध्ये मी हळद मीठ टाकले. चटणी पण टाकली तरी चालतं, पण चटणी नंतर टाकली होती मी वरतून. तर आता इथं वांग्यांमध्ये असा मसाला भरून घेतला आहे. तर असे कुठले बाहेरचे कामं करायचे म्हणलं तर उशीरच होतं. तिथं फॉर्म भरायला गेलं तर भरपूर वेळ गेला. मला वाटलं लगेच फॉर्म देऊन येता येईल, पण तिथं आधी पण असतात फॉर्म भरायला आलेले सगळे, त्यामुळं उशीर झाला. आणि लगेच मी इथं स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. तेल छान तापलं की इथं मी तेलामध्ये अगोदर मोहरी टाकलेली आहे. आणि हे वांगं भरून घेतलं होतं हे मसाला, हे पण त्याच्यामध्ये टाकलं आहे आता. आणि तेल छान तापलं की मोहरी टाकली आणि लगेच वांगे पण टाकून घेतलेले. आता हे सगळं एकत्र मिक्स करून, चटणी नाही टाकली, चटणी नंतरच टाकली होती. हे सगळं मिक्स करून एक झाकून ठेवलं आहे. म्हणलं वाफाळून घेतले पाहिजे वांगं तर बरोबर असं छान वाफाळलं नाही ना भाजी बरोबर होत नाही. त्यामुळं वांगं कधी पण तेलात छान असं म्हणजे फ्राय करून तळूनच घ्यायचं, मग भाजी छान होती वांग्याची. असंच ठेवलं तर नाही होत बरोबर. त्यामुळं मग मी इकडं वांगं अगोदर तर छान तळण्यासाठी असं ठेवलं होतं. आणि तोपर्यंत इकडं ज्वारीच्या भाकरी करून घेऊ म्हणलं.
तवा मी तापाय ठेवलं, स्वतः पीठ मळून घेतलेलं आहे ज्वारीचं. आणि इथं मी 4च भाकरी केल्या आहेत आज. मोठ्या अशा भाकरी करून घेतल्या, म्हणलं 4च बास होतील सगळ्यांसाठी एक एक असं भाकर करून. आणि मोठ्या भाकरी केल्या की बास होतात 4 भाकरी, त्यामुळं मी इथं मी मोठ्या अशा भाकरी करून घेतलेल्या आहेत ज्वारीच्या. आणि गव्हाचं पण दळण मी केलं होतं, आणि म्हणलं सकाळी जाताना दळण पण घेऊन जायचं होतं, पण ते पण राहून गेलं दळण गव्हाचं केलेलं. आणि आता इथं वांगे सगळे एकत्र छान असं मिक्स करून घेतलं आहे. तर वांगं असं छान तेलामध्ये मसाला वगैरे सगळं तळून घेतलं आहे आणि मिक्स करून घेतलं आहे. आणि चटणी 1 चमचा भरच टाकली आहे. आणि इकडे मी गरम पाणी करून घेतलं आहे. जितकं आपल्याला रस्सा करायचा आहे तितकं असं पाणी टाकून घेतलं. थोडंसं त्याच्यापेक्षा जास्त टाकायचं, कारण वांगं शिजल्यानंतर कमी होतं. त्यामुळं आता हे सगळं मी मिक्स, आणखी थोडंसं मी अर्धासा ग्लास पाणी आणखी गरम करून टाकलं होतं, कारण इतकं भाजी नसते म्हणजे हे झाली त्यामुळं. तर छान इथं आज मी वांग्याची अशी भाजी करून घेतली होती. आणि 2 वाजले जेवण करण्यासाठी. पटकनसा स्वयंपाक करून घेतला. आणि बीट घेतलं होतं खाण्यासाठी, म्हणलं मुलांना पण देऊ सगळ्यांसाठी. तर वांग्याची भाजी, भाकर, भात आणि कांदा, बीट असं घेतलं होतं आजच्या जेवणामध्ये. सगळ्यांनी सोबतच असं जेवण केलं. आणि त्यानंतर दळण द्यायचं होतं मिस्टरांकडं गव्हाचं, ते पण विसरून म्हणजे द्यायचं तर राहूनच गेलं माझ्याकडं. सकाळी पण ठेवलं नाही. आता बघू संध्याकाळी ठेवलं तर आज तर इथं मी जेवण वगैरे केलं आणि आरामच केला. बाहेरून आलं की लय थकल्यासारखं होतं जास्त. तर जेवण केलं, किचन वगैरे काही स्वच्छ केला नव्हता, असंच ठेवलं सगळं. आणि झोपले होते मी थोडंसं, म्हणजे आरामच केला. आणि त्यानंतर इथं आता टायमिंग असेल 6:30 वाजलं, म्हणजे अगोदरच उठले होते, फ्रेश झाले, थोडं बसले आणि घरातले थोडेसे कामं म्हणलं आता उरकून घेऊ. तर इथं मी किचन शेगडी सगळी स्वच्छ करण्यासाठी घेतली आहे. घासून म्हणलं सगळं स्वच्छ धुवून घेऊ. आणि आज संध्याकाळचा पण स्वयंपाकाचा पण टायमिंग होतंच लगेच आता. म्हणलं स्वयंपाक पण करायचं आहे आज. भाजीचं पण म्हणलं काय म्हणजे करायचं ते चाललं होतं की आज काय करू भाजीचं. तर इथं मी सगळी स्वच्छ अशी साबण आणि कात्याने शेगडी घासून घेतलेली आहे. आणि आता इथं स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. आणि स्टँड पण सगळे घासून धुवून घेतलेले आहे. अशी शेगडी घासून धुवून घेतली ना छान वाटते. शेगडी पुसली तरी पण कधी असं एखाद्या वेळेस पुसत पण असते, पण जास्त करून तर मी गॅसची शेगडी स्वच्छ धुवूनच ठेवत असते. असं किचन पण सगळं स्वच्छ धुवूनच घेत असते, म्हणजे घासून असं धुवून घेत असते. तर इथं सगळं किचन सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि हे शेगडीची पण अशी साईडला करून सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि म्हणलं आता मुलांसाठी पण आता नाश्ता वगैरे करायचा होता, म्हणजे 6:30 पावणे 7चा टायमिंग झाला होता. त्यांना पण चहा वगैरे असं दूध वगैरे द्यायचं होतं गरम करून. तर इथं मी वॉश बेसिन पण सगळं घासून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, म्हणजे किचन सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे आता इथं. आणि छान वाटतं असं किचन स्वच्छ केला की मग छान वाटतं घरामध्ये आपल्याला. नाहीतर मग असं वाटतं की नाही का किचन स्वच्छ नसलं की. त्यामुळं इथं मी किचन पहिला स्वच्छ करून घेतला. आणि आता इथं मुलासाठी दूध गरम करण्यासाठी ठेवणार आहे. आणि माझ्यासाठी पण चहा करायचा होता. तर इथं मोठ्या मुलाला दूध गरम करून देणार होते, तर इथं दूध पण ठेवलं आहे गरम करण्यासाठी. आता म्हणलं आणि गव्हाचं पण दळण करून ठेवलं होतं, ते पण इथं वर समोरच. आता म्हणलं एका मोठ्या अशा पिशवीमध्ये भरून गहू ठेवलं होतं. आणि डब्यामध्ये वगैरे दळण नाही देत मी, असंच पिशवीमध्ये भरून ठेवत असते. आणि आता हे नमस्कार सगळ्यांना. आता बघा 6:30 पावणे 7 टाइम झालेला आहे. आणि दुपारी आलो, स्वयंपाक लवकरच केला, अर्धा तास स्वयंपाक केला, कारण बाहेर गेले होते. रेशन कार्डचं काम होतं माझं, ते फॉर्म भरून द्यायचं निघालेत ना, तर 30 तारखेच्या आत होतं. त्यामुळे माझ्या मिस्टरांनी जाऊन पटकन ते फॉर्म भरून दिलं. आणि येताना छान असे 2 झाडं पण आणलेले, मोगऱ्याचं 1 झाड आणलेले, आणखी दुसरं 1 झाड आणलेले, त्याचं नाव काय माहित नाही. आणि कालच गव्हाचं पण दळण करून ठेवलं. दळण पण ठेवायचं होतं, जात दळण ठेवायचं राहिलं. कसं ज्वारीपेक्षा ना मुलं चपातीच खातात, त्यामुळं गव्हाचं दळण पाहिजेलच. पण गव्हाचं दळण संपलेलं आहे. 2 दिवस तर मी काय भाकरीच केलेले. आता म्हणलं आज दळण करून ठेवलंय. तर गव्हाचं असं दळण करून ठेवलेले, फक्त दळायला टाकायचं राहिले. मिस्टर दुपारी जाता देणार होतं त्यांच्याकडं, पण विसरूनच गेले द्यायचं. आता किचन सगळं स्वच्छ करून घेतलं. मग अशी भाकरी केल्या होत्या, तर धुतला म्हणजे पुसला पण नव्हता, असंच ठेवला होता. आता सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, म्हणजे एकदम स्वच्छ केलेलं आहे. आता 6:30 पावणे 7 झालेले आहेत आता. आणि आता स्वयंपाकाचं पण टायमिंग झालेलं आहे. म्हणजे 1 कप चहा करून चहा काय लवकर पिऊ वाटत नाही. आणि बाहेरून आलं की मग तर हे होतं, उन्हातून आलं की जास्त हे होते. त्यामुळं आता इथं मुलासाठी दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, मोठ्या मुलासाठी. आणि त्याला पण दूध देते आणि मी पण 1 कप चहा करून पिते. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि माझे ब्लॉग कसे असतात ते पण कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. आणि ज्यांनी ब्लॉग बघितलं त्यांना मनापासून धन्यवाद.